तर नमस्कार सगळ्यांचं, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्लॉगमध्ये. आणि आज तुम्हाला असं एवढा आवरून चालला आहे कुठं, तर आज आपण चाललेलो आहोत औदुंबर नरसिंहाच्या वाड्याला. पहिल्यांदा पेट्रोल टाकून घेतलं आणि परत गाडी चालू करून आपण सरळ निघलो औदुंबरकडे. तर चला, आम्ही तुम्हाला सगळा रोड दाखवणार आहे व औदुंबरला देवाचे दर्शनही तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, औदुंबरला नरसिंहवाडी जायचा प्लॅन एकदम ठरला. काही नियोजन नव्हतं, दुसरी काम होती, पण एकदम मित्र म्हटल्यानंतर आपण आता तिकडं जायचं ठरवलं आणि आता चाललेलो आहोत. तर मी तुम्हाला औदुंबरबद्दल काही माहिती सांगतो. तर मित्रांनो, औदुंबर हे ठिकाण पलूस तालुक्यात असून पलूस तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे व किलोस्करवाडी रेल्वे स्टेशनपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. औदुंबर हे ठिकाण श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रद्धास्थानासाठी ओळखले जाते. औदुंबरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग तुम्ही म्हणजे डायरेक्ट पलूस मार्गे जाऊ शकता. दुसरा मार्ग तुम्ही नांदेड फाट्यावरून जाऊ शकता. तर आपण आता औदुंबर पशी फाट्यावर आलेलो आहोत. तिथून मी तुम्हाला औदुंबरमध्ये आतील मंदिर वगैरे तिथला भाग दाखवणार आहे. औदुंबरमध्ये एंट्री करताना आपल्याला मोठी अशी भव्य अशी कमान दिसते, श्री क्षेत्र औदुंबर म्हणून. औदुंबरमधील दत्त महाराजांच्या मंदिरासाठी प्रशस्त असं खूप मोठं पार्किंग आहे. पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर आपण तिथून पुढे गेल्यावरती काही अंतर सरळ पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिराचा भाग लागतो. मंदिरापाशी आल्यावर आपण सरळ खाली जाऊन पहिल्यांदा तेथे खाली पाय धुवावे. पाय धुवूनच मंदिरात कधीही प्रवेश करावा. आज आपण मंदिरात जाऊन आपल्या मंदिरात गर्दी भेटलेली नाहीये. तर हेच मंदिर आहे मित्रांनो, जे दर पावसाळ्यात पाण्यावर जाते. मित्रांनो, औदुंबरमध्ये आपलं एकदम छान दर्शन झालेलं आहे. आता आपण तिथून पुढे नरसिंहवाडीला चाललेलो आहोत. तर चला पुढे भेटूया.
तर मित्रांनो, नरसिंहवाडीमध्ये आपल्याला पूर्ण गावागावातून रस्ता चांगला भेटला, पण जसं आपण सांगली सिटीमध्ये एंटर केलं तर आपल्याला खूपच खराब रोड लागलेला आहे. तर इतर ठिकाणी तुम्हाला एकदम चांगला रोड भेटतो, त्यामुळे अंतर लवकर आटपते. नरसिंहवाडीला जाण्यासाठी आपल्याला सांगली सिटीतून यावं लागतं. तर आपण आता सांगली सिटीत आलेलो आहोत आणि सांगली सिटीतून आपण बाहेर पडणार आहोत आता.
तर मित्रांनो, आपण तीर्थक्षेत्र नरसिंहवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. तर नरसिंहवाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप मोठी कमान लागते. तसंच त्या कमानीपासून खाली गेल्यावरती आपल्याला मंदिराच्या पुढची बाहेरच्या साईडची बाजारपेठ लागते. तेथेच एका साईडला पार्किंग आहे. पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्यानंतर तुम्ही सरळ काही पावले पुढे चालल्यानंतर आपल्याला मूळ मंदिर लागते. तर मित्रांनो, नरसिंहवाडीत पोचले आहोत. चहा प्यायला थांबलेलो आहोत. भेटू पुढे. नरसिंहवाडी ती मंदिरात जायच्या पूर्वी प्रति संगमावरती पाय धुवावे आणि मगच मंदिरामध्ये जावे. हे तुम्हाला मी दाखवत आहे. ती मंदिर जे आहे तसे नरसिंहवाडीमध्ये थोडीफार गर्दी आहे. आपण दर्शन घेतले. तिथे शूट अलाउड नसल्यामुळे आपण तुम्हाला आतला शूट देऊ शकलो नाही, पण बाहेरचं मंदिर परिसर तुम्हाला दाखवत आहे. हे जे तुम्ही बघत आहात ते नवीन कंस्ट्रक्शन झालेलं आहे. तर जसं औदुंबरमध्ये सांगितलं तुम्हाला, तसंच येथेही दरवर्षीप्रमाणे हेही पाण्यात जातात आणि इथले महाराजांची पादुका दरवीस पाण्यातून बाहेर काढावे लागते पूर परिस्थितीमध्ये. तर दत्त महाराजांचे नामस्मरण करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे औदुंबरमधून बाहेर नरसिंहवाडीमधून बाहेर आल्यानंतर मित्रांनो, पुढे आपल्याला तसेच चालत गेल्यानंतर आपल्याला तिथे स्वामी समर्थांचे खूप मोठा मठ बघायला भेटतो. तर स्वामी समर्थांचे केंद्र आहे. तर नक्की जर तुम्ही नरसिंहवाडीमध्ये जर येणार असाल तर नरसिंहवाडीच्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये नक्कीच भेट द्या. तर फायनली आपण केंद्रापाशी आलो. भावना चालाय लागते खूप. तर आपल्या चप्पल घालूनच पडावे.
तर मित्रांनो, तुम्हाला ही भव्य अशी मोठी बिल्डिंग जी दिसते ते हे आहे स्वामी समर्थांचे केंद्र. चला तर केंद्र आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, एवढं बाहेर आपण पुन्हा सांगली सिटीमध्ये एंटर केलेलं आहे. तर इथून आपण खूपच लेट झालेला आहे. तर इथून आपण आता सरळ घरी जाणार आहे. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.